आज महेश बिडकर आमच्या समाजाचा बांधव आहे, त्याच्यावर कुठलंही कारण नसताना त्याच्यावर मारहाण झाली आणि ही मारहाण नसून हे कुठंतरी गावखेड्यातलं पोरगं, गरिबाचं पोरगं समाजाचं काम करतं, इथल्या आमदाराचं असेल, इथल्या प्रस्थापिताचं असेल, भ्रष्टाचार बाहेर काढते म्हणून त्याला मारहाण केली हे सगळ्या समाज बांधवाला इथल्या माहिती आहे। ज्यांनी कोणी मारले, आमचा लढा हा बौद्ध समाजाच्या विरोधात नाही, आजचा मोर्चा बौद्ध समाजाच्या विरोधात नाही, फक्त ते 4-2 बांडगुळे सोडले आणि ते 4-2 बांडगुळे हे आमदार साहेबाचे चेले चपाटी ते सगळ्या जनतेला माहीत आहे। ताकाला जाऊन भांडणं लपवणारी हे आमची अवलाद नाही, जे खरं आहे त्याला खरंच आहे, सापाला साप म्हणणारी अवलाद हे आमच्या धनगर समाजाचे। त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढं सांगतो, इथल्या स्थानिक लेवलच्या आमदारांनी माणसात माणूस सुद्धा ठेवलं नाही, धनगर समाजाचे मतं घ्यायचे आणि धनगर समाजाचे घरं उठवायचे असं काम इथल्या स्थानिक आमदाराचं झालं। त्याच्यामुळं इथल्या प्रशासनाला आणि इथल्या स्थानिकच्या आमदाराला मला एक सांगायचं आहे, एवढं प्रकरण महाराष्ट्रभर होत असताना तुम्ही कुठं फिरताय? एक सुद्धा कमेंट नाही, एक सुद्धा त्याच्यावर शब्दसुद्धा काढला नाही। महेश बिडकर समाजाचा आहे, समाजाचा म्हणून प्रतिनिधी म्हणून तुमचं काम आहे इथं येऊन माझ्या माणसाला तुम्ही साथ देण्याचं काम तुमचं होतं, पण तुम्ही आले नाहीत। याच्याहून कळतंय चौकीदारी चोर आहे, त्याच्यामुळे जास्त काही सांगायचं नाही, मी आरोप करणार नाही, पण सगळ्या जनतेला माहित आहे की इथला मेन माणूस कोण आहे। मागणी काही नाही, मागणी काही नाही, मागणी फक्त एवढीच आहे की माझ्या समाज बांधवावर महेश बिडकरवर झालेली अट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे आणि ह्याला जे मारेकरी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। ज्या पद्धतीनं याचं आपल्या आंबेडकर पुतळ्यासमोर नेऊन नाक घासण्यात आलं, त्याच पद्धतीनं त्यांना नाक घासून माफी मागावी, एवढीच आमची कडक मागणी आहे। हल्ला झाला, काय गुन्हा केला होता तुम्ही? हल्ल्याचं कारण काय? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार। भावांनो, गंगाखेडमध्ये मी मुख्यतः भ्रष्टाचार मुक्तीचं काम करतोय आणि जो एकंदरीतच प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा केलाय, याच कारणामुळे माझ्यावर अनेक वेळा 3 वेळा हल्ले केलेले आहेत आणि याच्या मागे षडयंत्र रचू येणारे आणि आकाच्या आकाश सर्व बाहेर निघावेत अशी समाज बांधवांना विनंती आहे। नेमकं काय त्यांच्याबद्दल सांगा? ते संपूर्ण समाजाला माहिती आहे आणि मी ती जिम्मेदारी समाजावर सुपूर्द केलेली आहे। प्रस्थापित, गंगाखेडचे प्रस्थापित, जे भ्रष्ट प्रस्थापित आहे, ज्यांचा भ्रष्टाचार मी बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, तेच प्रस्थापित आहे त्याच्या पाठीमागे। समाजाच्या आडून कुठून तुमच्यावर प्रयत्न केला जातोय का? कुठल्या समाजाचा वापर केला जातोय? 100% मी 100% एक तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% स्पेसिफिक समाजाला समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु माझ्यावर हा हल्ला जो झालाय हा समाजाकडून झालेलाच नाहीये। प्रस्थापितांच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या आड लपून अट्रॉसिटीचा वापर करून माझ्यावर हल्ला केलाय, जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर। तुमची मागणी काय असणार आहे? माझी मागणी जी आहे, माझ्यावर जो विनाकारण अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, पहिली मागणी। दुसरी मागणी, त्या व्हिडिओमध्ये जे मला मारताना दिसतात, ज्यांचे मला नावही माहिती नाहीत, त्या सर्वांवर योग्य तो रीतीने कडकात कडक कारवाई झाली पाहिजे आणि या षडयंत्राच्या पाठीमागे जे आकाचे आका आहेत त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई झाली पाहिजे। तुम्ही या प्रकरणामध्ये थेट आमदारांचं नाव घेताय, काय संबंध आहे त्यांचा? मी घेतोय कारण मी लढाईच प्रस्थापितांच्या विरुद्ध लढतोय, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतोय आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांना नक्कीच या भ्रष्टाचाराचा झळ लागते, म्हणूनच ते माझ्यावर षडयंत्र करू इच्छित आहेत। कोण आहे त्याचे नाव काय? गंगाखेडमधले प्रस्थापित त्या सर्व मायबाप जनतेला माहिती आहेत। तपासामध्ये 100% ते उघड होणार। गंगाखेडमधल्या मायबाप जनतेला, गंगाखेडच्या मायबाप जनतेला सर्व माहिती आहे। त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। एक सामान्य युवा काय मागतो? अरे, तुमच्या शाळेत योग्य शिकत नाही, त्या शाळेतलं साहित्य यांनी स्वतःच्या घरी ठेवलं, तो मागणी करतो की माझ्या युवकांना येणाऱ्या शिक्षण पिढीला शिकली पाहिजे, त्यासाठी ते साहित्य शासनानं दिलेलं तुमच्या घरी ठेवलेलं ते शाळेत ठेवा, ही मागणी करतो। हे रोड, परळला जाणारा रोड, मला सांगा 25 वर्ष झाला नाही। अरे, तुम्ही त्या रोडचं श्रेय घेतलं, माकड सुद्धा लाल गाड्या कमी पडला एवढं तुमची गाड लागली। अरे माझं छोटं, आता किती तडे गेले त्या रोडला ते दिसत नाही, हे टक्केवारीचे तडे आहेत, दुसरे तिसरे नाहीत। अनेक 250 ऍक्सिडेंट झाले,
तिथं एक माणूस नाही, एक दोन जगावले माणसं. अरे महेशनं तिथला व्हिडिओ केला. काय व्हिडिओ केला? हे बोगस काम आहे. हे बोगस काम थांबलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे, ही मागणी केली. या मागणीसाठी मारहाण. अरे किती लाज वाटली पाहिजे तुम्हाला. प्रत्येक गोष्टी महेशने सार्वजनिक प्रश्न मांडण्याचं काम केलं, पण तुम्ही ते आवाज दाबण्याचं काम करतायत. 3 वेळेस मारहाण झाली महेशला, 3 वेळेस. अरे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. ती औलाद छक्क्याची मी तुम्हाला सांगतो. याच्या गांडीत किती दम आहे ते बघू आपण. हलायचं नाही. अरे इंग्रजाची औलाद झाली ही इंग्रजाची. अरे तुम्ही आमच्या जीवावर राज्य करता, आमच्याच मतावर निवडून येता आणि आम्हाला मारहाण करता. अरे हे खपून घेणार नाही. हे गंगाखेड आहे. अरे तुमचं स्वागत केले पण तुमची गुंडगिरीचं स्वागत आम्ही करणार नाही. यापुढे मी तुम्हाला सांगतो महेश, तू म्हणला वज्रमोठ रामप्रभू मुंडे तुमच्या सोबत वज्रमोठ, तुमच्या आवाजाला आवाज देतो. तुम्हाला एवढं वचन देतो की इथून कुणी जर असं कुणा मारहाण केली तर मारहाण करायला लावणारा पहिला मार खाईल. ही गंगाखेडच्या भूमीत आम्ही सहन करणार नाही. अरे कोणी म्हणतंय की ह्याच्यात राजकारण. अरे भाड खाऊचो कशाचं राजकारण रे. एका सामान्य माणसाला करायचं काय हे? अरे उत्तर द्यायचं म्हणजे हलायचंच नाही. अगो कुणाच्या गाडीत किती दम आहे. तसं प्रशासन झुकत नाही आणि या प्रशासनाचा मत सुद्धा उतरल्या. कोण चलिताई आहे हे कोण चलिताई आपल्या सगळ्याला माहित आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकाही माणसानं हलायचं नाही. वेळ पडली तर तशाला तसं उत्तर देऊ.